नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण ब्लाऊजसाठीची नवीन डिझाइन बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला ग्लास पेन्सिल लागेल, त्याचबरोबर या प्रकारचे छोट्या साईजचे मणी ते पण लागतील। त्यानंतर आरी वर्कसाठीची सुई लागेल। त्यानंतर मी हे स्टोन घेतलेत। या प्रकारे गहूमणी जे आहेत ते पण आपल्याला या वर्कसाठी यूज करायचे। सगळ्यात अगोदर आपली जी ग्लास पेन्सिल आहे त्या पेन्सिलनी या प्रकारे दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायची। म्हणजे काय होईल, आपल्याला गळ्याचा जो शेप द्यायचा आहे तो द्यायला सोपे जाईल। आपण आता सध्या छोट्या साईजचेच गळ्यासाठीच्या डिझाइन बघत आहोत। या प्रकारे मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर आपले जे छोट्या साईजचे मणी आहेत ते आपल्या उडनच्या सुईमध्ये भरून घ्यायचे। त्यानंतर या प्रकारे मणी टाकून घ्यायचे। बरोबर आपण जो आकार दिलाय त्याच आकारावरती हे मणी टाकून घ्यायचे। मणी टाकण्याच्या अगोदर चेन स्टिच दिली तरी चालते। मी डायरेक्ट मणी टाकून घेतलेत। शक्यतो अगोदर चेन स्टिचच टाकून घ्यायची, म्हणजे काय होतं का ब्लाऊज स्टिच करताना ते सोपं जातं। या प्रकारे आपल्याला पूर्ण जो आपण शेप दिलाय त्यावरती मणी टाकून घ्यायचे। ही डिझाइन एकदम सोपी आहे आणि कुणालाही सहज जमेल अशी ही डिझाइन आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत काय काय शिकायला भेटलं ते पण मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर आतापर्यंत आपण जे काही डिझाइन बघितल्यात ते तुम्ही बघितले नसतील तर आजच चॅनलला सबस्क्राइब करा। जेणेकरून काय होईल की तुम्हाला पुढच्या ज्या डिझाइन आहेत त्या बघायला भेटतील। त्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा। या प्रकारे मणी टाकून घ्यायचे। मणी टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची। म्हणजे काय होईल, आपले जे मणी आहेत ते व्यवस्थित फिट होतील आणि ते निघणार पण नाही। त्यासाठी एंड नॉट ही प्रत्येक वेळेस मणी संपल्यानंतर देऊन घ्यायची। यानंतर आता आपण यावरती गहू मण्यांनी वर्क करायचे आहे आपल्याला। त्यासाठी मी गहू मणी घेतलेत, ते या प्रकारे सुईमध्ये भरून घ्यायचे। त्यानंतर सुरुवातीचे जे आपण 3 मणी टाकलेले आहेत ते सोडून द्यायचे आणि चौथ्या मण्यापासून आपल्याला गहू मणी टाकायचा। गहू मणी टाकताना थोडासा क्रॉसमध्येच टाकायचा या प्रकारे, आणि एक मणी टाकल्यानंतर एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे तो मणी आपला व्यवस्थित बसेल या प्रकारे। त्यानंतर आपण जिथून मणी टाकला होता तिथूनच पुन्हा दुसरा गहू मणी टाकून घ्यायचा आहे। बरोबर या प्रकारे थोडासा क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा आहे। हा मणी टाकल्यानंतर एंड नॉट नाही दिली तरी चालेल, कारण की आपल्याला पुढच्या मणी जे आहेत ते डायरेक्ट टाकून घ्यायचेत। त्यानंतर हा जो आपला वरती मणी आलाय तिथूनच दुसरा आपल्याला गहू मणी टाकून घ्यायचा आहे आणि तो गहू मणी आपल्याला बरोबर गळ्याच्या साईडनी खाली टाकून घ्यायचा आहे। या प्रकारे असा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला गहू मणी घ्यायचे
आणि आपण हा जो गहू मणी खालच्या साईडनी नेलाय तिथूनच पुन्हा आपल्याला दुसरा गहू मणी टाकून घ्यायचा आहे. तो पण गहू मणी आपल्याला थोडासा क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा आहे. या प्रकारे गहू मणी एकदम सरळ पण नाही टाकायचे, नाहीतर आपली डिझाईन ती व्यवस्थित दिसणार पण नाही आणि आपल्याला जे फिटिंग स्टोन त्यामध्ये चिटकवायचे ते पण व्यवस्थित टाकता येणार नाही. त्यासाठी गहू मणी टाकताना हे थोडेसे क्रॉसमध्येच टाकायचे. या प्रकारे व्यवस्थित असे गहू मणी टाकून घ्यायचे. प्रत्येक वेळेस एक गहू मणी आपण गळ्याच्या साईडने नेल्यानंतर पुन्हा दुसरा गहू मणी जो आहे तो वरच्या साईडने असा क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा. पुन्हा जो मणी आपण क्रॉसमध्ये टाकून घेतलाय तिथूनच दुसऱ्या मण्याची सुरुवात करायची आणि तिथूनच दुसरा मणी हा जो आहे तो आपल्याला पुन्हा गळ्याकडच्या साईडनी खाली न्यायचा आहे. सेम डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा. त्याचबरोबर ज्यांना कुणाला घर बसल्या आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल अशा आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे काय होईल त्यांना पण घर बसल्या आरी वर्क शिकता येईल. तुम्ही पण या प्रकारे आरी वर्कसाठीची डिझाईन नक्की ट्राय करा. या प्रकारे व्यवस्थित असे गहू मणी टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढचं जे वर्क आहे आपल्याला जे फिटिंग स्टोन चिटकवून जे वर्क करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत या प्रकारच्या डिझाईनची प्रॅक्टिस करत राहा आणि हे वर्क कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जरा वर्क आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा डिझाईन बरोबर.